हो हो, थांबा थांबा सांगतो. तर विषय असा आहे की आपलं आजचं लोकेशन सांगणार आपले मित्र सचिन देशपांडे, आणि त्यासाठीच आम्ही आलोय बघा तळेगावात. तळेगावातनी एंट्री केली त्यांच्या गेटमधून डायरेक्ट आत. फायनली आम्ही पोचलोय तिथं. आम्हाला बोलवलं होतं, तिथं लिहिलंय बघा काय. नमस्कार. देशपांडे इथेच राहतात का? देशपांडे इथंच राहतात. दोघं राहतात का? त्यापासून बरं मित्रांनो, आमचा काय नाश्ता वगैरे झाला इथं. देशपांडेंनी काउंटर देशपांडेंनी केलेला आहे आपला, आणि त्यांनी पत्ताही सांगितला. आता तो पत्ता शोधत आपण तिकडे चाललोय. आणि महत्वाचं ते लोकेशनचे आम्ही फोटो बघितले. आम्हाला याच्या आधी माहिती नव्हतं खरं तर, आता लक्षात आलं. तर आपण आता डायरेक्ट तिथंच जाऊन बघूया त्यांनी कुठलं लोकेशन आपल्याला सांगितलंय आणि आपण काय बघणार आहे त्यात. डायरेक्ट तिथं दाखव. खांडीमध्ये म्हणजे अजून किती किलोमीटर आहे? बऱ्याच किलोमीटर आहे. 33 किलोमीटर जायचंय आपल्याला. आधी कानेगावातून आत आलो. हा. आणि तिथून हा सगळा रस्ता बांधून दिसतोय. रेड पाहिजे. वगैरे. बघा. व्हिडिओ आणि ब्लॉग करायची हाऊस होती, त्याच्यामुळे आम्ही आमचे हाऊस फिटवतोय आता पावसात. चला फिटून घेऊ अजून. अरे हिवरा निसर्ग अमरावतीने जीवन सफर करा. हिरवा 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 निसर्ग अमरावतीने. गुगल मॅपच्या हिशोबाने कधी चालू नका अशा डोंगराळ प्रदेशात. रेंज गेली की मॅप सुद्धा थांबतो. गुगल मॅप आपली मॅप काढतो, माप करतो. डबऱ्यात गाडी घालणे म्हणते त्याला. डबऱ्यात घाली डबऱ्यात घालणे, डबऱ्यात जाणे, खड्ड्यात जाणे, खड्ड्यात. शासन हो, आमचं शासन. शासनावर काय बोलू नको. नाही मला युट्यूबला ब्लॉग करताना आपल्याला. असू दे. सॉरी सॉरी फ्रेंड, सॉरी मित्र तर नव्हत. आम्ही जवळजवळ पोहोचलोय तिथं, तर प्रत्येक वेळी धबधबा दिसला की आम्ही विचारतो धबधबा आहे का पुढं, धबधबा काय. सगळे म्हणतो की धबधबा पुढंच आहे. आपण धबधबा आहे का पुढं? आहे ना, इथं पण आहे धबधबा. पण रस्ता आहे का जायला? जायला रस्ता आता पायरच गाड्या इथे उभं करायला लागेल. पुढं आहे का, मोठा आहे का? हा, मोठं आहे पुढं पण धबधबा. चालते. चालतंय. धन्यवाद. हा, धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण आता हरी. मी पण सांगितलं आपल्याला पुढे धबधबे बाबाने आहे. बरोबर. आतापर्यंत 4 धबधबे गेले, अजून म्हणतात पुढे आहे. म्हणजे कारखाना जाऊ दे, आता धबधब्याचं गाव म्हणू आपण. धबधब्याचं गाव. धबधबा संपलं की हो पुढे. कोणाला तरी विचारूया. संपलं ती. मागे गेलं धबधबा. बाबा धबधबा आहेत का पुढं? मोठा आहे का? गाडी जाते का?
ओके. शेवटी आम्ही ठरवलं की आपण एका कुठल्या तरी धबधब्यापाशी थांबूया. धबधबे धबधब्यापाशी थांबूया आणि आम्ही थांबलोय. आपल्याला जे जायचंय ते लोकेशन आहे आपल्यापासून. हा बघा, खरं तर सगळीकडे धबधबे आहेत. तुम्ही बघा, इथे एक दिसेल लांब, त्याच्या पलीकडे एक दिसेल. हा पण निघालोय तो त्याच्याच इकडे बघा, हा एक आणि इकडे एक. म्हणजे धबधब्यांचा डोंगर आहे हा, असं म्हणायला हरकत नाही. आम्हाला वाटतंय की आम्ही आता पोचतोय, पण नाही. पण असं टर्न नाही. मारला की परत कळत नाही अजून. एंट्री पे आहे, झालं खाली. गाडी लावली तिथं रस्ता काय नाही ना विषय. गाडी गाडी- लावली खाली. नाही नाही ते नाही गाडी म्हणलं, खाली गाडी लावली हो. खाली लावली खाली रस्त्यावर. असते थोडी. टू व्हीलर लावता लोक किती गाडी खाली लावता. लावतात. गाडी इथवर आता येऊ शकते कारण की हे दगड- नाही लय चिखल आहे म्हणजे म्हणून नाही चिखल चिखल आहे नाही. जास्त म्हणून खाली लावलं. आले बघा कुठेतरी वाजलं. वरती वाजलं वरती. टॅडा, 100 रुपये. झालं सुरुवात. ये सुरुवातीचा नरसट पहिला पनवती. नारळ फुटलेला आहे. पहिल्या नष्टर पनवती. थांबा. तुझा 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 नाही नाही माझा मी येतो. नाही मी खंबीर आहे. गंभीर गंभीर नाही आपण गंभीर होय. अय, धबधबा 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 हे धबधबा धबधबा. नमस्कार. फायनली आपण पोहोचलोय. कसं आहे? भारी. देशपांडे बरोबर बोलले. देशपांडेंच्या सांगण्याप्रमाणे आम्हाला एक चांगलं लोकेशन त्यांनी सांगितलं. खरं तर एक खांडीमध्ये नाही, खांडीच्या पाठीमाग आहे एक 10 किलोमीटर. 10 किलोमीटर वरती आहे ठिकाण. आणि तिथं आम्ही पोहोचलोय. तुम्ही बघतायत धबधबा धबधबा.